उसवाड ते राहुळ 6 किलोमीटर अंतराचा रस्ता गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून कामाअभावी पडला बंद। तर दुसऱ्या वेळेस उपोषणास बसले असून तरी संबंधित कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून उपोषण कार्यकर्त्यास उडवीचे उत्तर। चांदवड तालुक्यातील दुगाव उसवाड ते राहुळ हा साधारण 6 किलोमीटर रस्त्याचे काम संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदार महेश कामुतकर यांना दिले असून मात्र संबंधित ठेकेदार याकडून काम हे पूर्ण झाले नसून तरी त्यांना त्याच कामाची दिलेली मुदत संपली आहे। तरी त्यास वाढीव मुदत दिली होती तरी दुगाव उसवाड ते राहुळ रस्त्याचे काम हे जैसे थे पडले आहे। त्यामुळे या रस्त्याने नागरिकांना येण्या जाण्यासाठी अडचण होत असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य संजय पवार यांनी दुसऱ्यांदा याच कामाच्या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय येथे आमरण उपोषण केले होते। म्हणून आजपासून याच कामाच्या संदर्भात आमरण उपोषण सुरू केल्याची माहिती दिली आहे। त्याचप्रमाणे संबंधित कार्यालयाचे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम अधिकारी DM शिरोडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आम्ही तात्काळ ठेकेदारास नोटिसा बजावत आहे। काय सांगाल आजच्या उपोषणाच्या संदर्भात? प्रश्न असा आहे की मी ग्रामपंचायत सदस्य उसवाड संजय सावळेराम पवार मागच्या साधारणतः 8 ते 9 वर्षापासून एक दुगाव उसवाड आणि राहुळ असा एक PWD विभागाअंतर्गत येणारा रस्ता आहे। त्याची मंजुरी आमदार साहेबांनी निधी देऊन केली। त्याची निविदा निघाली, कमतकर म्हणून त्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे। त्यानं मागच्या 5-6 वर्षापूर्वी असंच काम प्रलंबित ठेवलं म्हणून मी त्यावेळेस उपोषण केलं आणि त्यावेळेस मला डेप्युटी साहेबांनी पत्र दिलं की आम्ही अर्जंट काम पूर्ण करतो म्हणून। त्यानंतर त्या आश्वासनावर मी ते उपोषण थांबवलं, परंतु त्या काळानंतरही साधारणतः 1.5 वर्ष पावणे 2 वर्षाचा कार्यकाल निघून गेलेला आहे आतापर्यंत, पण काम कुठल्याही पद्धतीत झालेलं नाही आणि रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। त्यामुळे काय होतं, लोकप्रतिनिधींना लोक वेठीस धरतात आणि वारंवार तोच प्रश्न उपस्थित होतो की हे काम अपूर्ण का होत नाही बुवा असं। म्हणून आज या प्रकरणाची ग्रामस्थांच्या वतीने दखल घेऊन मी आज या कार्यालयासमोर रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषणास बसत आहे। याच संदर्भात पाठीमागे उपोषण केलं होतं? या संदर्भात पण उपोषण केलं होतं मागच्या साधारणतः 1.5 वर्ष पावणे 2 वर्षापूर्वी। तोपर्यंत अजून त्यांनी काही त्याच्यानंतर त्यांनी डागडुजी करण्याचा प्रयत्न केला, पण तो सदर कॉन्ट्रॅक्टर यांना जास्त त्याचं काहीतरी वेगळा वरदहस्त असल्यामुळे काम करीत नाही पूर्ण। डिपार्टमेंटच्या कार्यालयासमोर एक उपोषणाला सरपंच सदस्य बसलेले उसवाडचे, काय सांगाल? मागे ज्यावेळेस त्यांनी उपोषण केलं होतं त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं की बुवा आम्ही काम करतो। त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, कॉन्ट्रॅक्टरने MPMचे काम केले। त्याच्यानंतर ते MPMचे कामाचं जरा म्हणजे थोड्या प्रमाणात खराब झाले, तर ते रेक्टिफाय करून आम्ही आता कार्पेट करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे। कॉन्ट्रॅक्टरने पण म्हटलेलं आहे की आम्ही 8 दिवसात चालू करतो, परंतु त्याचा त्वरित चालू करावा असं पवार साहेबांचं म्हणणं आहे। त्यानुसार आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सूचना पण दिलेल्या आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही म्हणून आम्ही त्याला दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर करत आहोत। परंतु याच्या संदर्भामध्ये पाठीमागच्या वेळेस देखील याच संदर्भात ते उपोषणाला बसले, तरी त्याला कालावधी 1 ते 1.5 वर्ष गेला आहे। पण म्हणजे त्यावेळेस त्याच्यानंतर त्याने काम चालू केलं होतं, पर्याय काम पूर्ण झालं नाही त्याचं। पण जे काही MPMचं काम केलं होतं त्याच्यावर कार्पेटचं काम बाकी आहे, MPMचं काम झालेलं होतं। साधारण आता काम चालू होण्याची काही शक्यता वाटते तुम्हाला? सर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये काम 100% चालू आहे। परंतु ते त्या बोलतात काम चालू झाल्याशिवाय तर आम्ही उठणार नाही। ठीक आहे, त्याच्यावर पाहू कसं काय करतो। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तात्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा 98 22 49 99 40 89 83 150 460। मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।